सोनं लाखांपासून फक्त 2,500 कमी सराफा बाजारात सोन्याची विक्रमी झेप। सोनं जीएसटी सह 97,500 रुपयांवर, तर सोनं लवकरच 1 लाखांच्या वर पोहोचण्याचा अंदाज। पुण्यातील धरणाच्या पाणी साठ्यात घट, वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ। पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या 4 धरणातून पाणी पुरवठा। पाण्याच्या टँकरच्या दरात 5% वाढ, पुणे महापालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय। टँकर चालकांकडून पाण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता। राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवा संघर्ष निर्धार परिषदेचं आयोजन महादेव जानकरांच्या वाढदिवसानिमित्त 20 तारखेला आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यात राजू शेट्टी आणि बच्चू कडू मोठी घोषणा करण्याची शक्यता। महिला सावकाराविरोधात इचलकरंजीतील महिला आक्रमक व्याजाचा परतावा करूनही दागिने परत न केल्याचा आरोप। महिला सावकारावर कारवाई करण्याची मागणी। सफाई कर्मचाऱ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय। 27 महानगरपालिकांसाठी 100 रोबोट खरेदी करणार। मुंबई, ठाणे, पुणे, अमरावती यांसारख्या महापालिकांसाठी रोबोट खरेदी। विधानसभा निवडणुकीला आव्हान प्रकरणी देवराव भोंगळे, मनोज कायदेंना खरं तर हायकोर्टानं समन्स दिले। कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नसल्याचा आरोप। 3 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश। वक्फ सुधारणा कायद्याअंतर्गत याचिकांवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे। काल झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीशांचे केंद्र सरकारला प्रश्न। खंडपीठानं या प्रकरणात अनेक मतं देखील नोंदवलेली आहेत। नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचं ईडी विरोधात आंदोलन सुरू। सलग दुसऱ्या दिवशीही देशभरात काँग्रेसचं आंदोलन होणार। जम्मू काश्मीरमध्ये मोर्चातील नेत्यांना काल पोलिसांकडून अटक। भाजपचा पहिला जनता दरबार घेण्याचा मान पंकजा मुंडेंना। 22 एप्रिलला मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात जनता दरबार। दर महिन्याला भाजपचा जनता दरबार होणार। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची टिळक भवन येथे बैठक सकाळी 11:30 वाजता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चैनीथला यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे। अमरावती विमानतळाच्या नामांतराचा वाद पेटला। विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे नाव द्या, अन्यथा मोठं आंदोलन करू, बळवंत वानखडेंचा इशारा। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ईडीचे देशभरात छापे। 8 राज्यांमध्ये 15 ठिकाणी ईडीची छापेमारी। इजमाय ट्रिप कंपनीच्या संस्थापकांच्या निगडीत खरं तर छापे टाकण्यात आलेले आहेत। रायगडमध्ये अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ। 4 दिवसात 3 घटना उघडकीस। महाड अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।